वैराग्याचे मुकुटमणी देहूचे निवासी महाराष्ट्र भूषण श्रीमंत योगी जगद्गुरु तुकोबा यांचा 3 चरणाचा साधा सरळ सोपा सप्त्यातल्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनासाठी निवडलेला अभंग आहे. कुठलं काम मना जपे राम राम. एका साधकानं प्रश्न विचारला, महाराज कुणाला काम सांगता? आम्हाला. अभंगाला सुरुवात करण्याअगोदर थोडासा अल्पसा परिहार ते म्हणजे असं दरवर्षी आणि आजच्या पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आली. आजच्या कीर्तनाला थोडं बंधन असते. 3 कीर्तनकार बांधलेले असतात. त्यामध्ये पहिल्या दिवसाचा कीर्तनकार बांधलेला आहे, दोरीनं बांधलेला नाही, बांधलेला आहे. 7व्या दिवसाचा कीर्तनकार बांधलेला आहे आणि शेवटी काल्याचा कीर्तनकार सुद्धा बांधलेला आहे. आजचा कीर्तनकार बांधला आहे. पण आजच्या कीर्तनकाराचं एवढंच काम आहे तरवडेकर, आज फक्त पत्तरवारी वाढायची. उद्यापासून थोडे थोडे पदार्थ येतील. विठाल मला कुठलाही दिवस चलते. साधारण फडातला नाही. मी स्वरातही नसतो आणि फडातही नसतो. फक्त माझे गुरुवारी इंदोरीकर महाराजांच्या तालमीत असतो. विठाल नियोजन आहे. बऱ्याच दिवसापासून कीर्तन करायची इच्छा होती. मी सगळ्यांच्या रोजच्या पाहण्यातला आहे. माझी जन्मभूमी जरी पिंपळगाव असली तरी कर्मभूमी तरोडा आहे. विठ्ठल सुंदर असं नियोजन आहे. गोड असे मृदंगाचार्य मृदंग सम्राट अगदी सुंदर असा मृदंग वाजवता येते. हरिभक्त परायण माझे परम मित्र आदरणीय नवनाथ महाराज भंडारे, एकदा जोरदार टाळ्या वाजवत. त्याचबरोबर गोड असे गायनाचार्य गायन सम्राट, सुंदर अशी त्यांनी चाल म्हटली. आदरणीय बाळासाहेब महाराज शहाणे असतील, आदरणीय बळीराम महाराज शिंदे असतील, आपल्या आदरणीय म्हणजे मामा असतील, सगळे टाळकऱ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवत. कुठल्याबरोबर माझ्या तुकोबऱ्याच्या मुखात एकच शब्द यायचा, देशाच्या, जगाच्या, राष्ट्राच्या, तालुक्याच्या, शहराच्या, गावाच्या, तांड्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्याला निष्ठावंत वारकरी असू दे नवनाथ महाराज, त्या निष्ठावंत वारकऱ्याच्या मुखात आजही सकाळी 4ला उठा, 3ला उठा, 2ला उठा, एकच शब्द येतो. एकच. कुठला शब्द? मुठ सांगे वारी आता स्मरण करा पंढरीनाथा, स्वामी चरणी एका माता तुम्ही विचारा शिवमाच्या काले हरे तरी हेची काम जगाच्या मालकाच्या समोर तुकोबरे उभे राहिले.
तुकोबरायला पांडुरंगाकडे पावन तुकोबरायच्या डोळ्यातून टपकुने पाणी यावं. काय यावं आई साहेब? माझ्या तुकोबरायला देवाला पाहिल्याबरोबर तुकोबरायच्या डोळ्यातून पाणी यावं. काय यावं? तुकोबरायला देवाला म्हणावं, देवा काय दिसतंय हो देवा, काय दिसतंय? आणि खरं सांगू का महाराज, माझा जगाचा मालक एवढा सुंदर आहे. छत्रपती म्हणजे सोपं नाही. छत्रपती होण्यासाठी सुद्धा यातना सहन करावं लागतात आणि छत्रपती जन्माला घालण्यासाठी सुद्धा यातना सहन करावं लागतात. ते यातना माझ्या जिजाई साहेबांनी सहन केल्या. काय होते छत्रपती? एका पवाड्यामार्फत सांगतो सेवेला पूर्ण ग्रंथ टाळ असे खनखन वाजवलं मला. टाळ खनखन पाहिजे, टाळी खनखन. महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचे शिवाजी राजांचा जन्म झाला तो दिवस होता. तो दिवस होता 19 फेब्रुवारी 1630 मध्ये या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. छत्रपती शिवराय लहानाचे मोठे भाई मावळा समाज राहिले. त्यामध्ये सगळ्यासाठी धर्माचे मावळे एकत्र केले. सगळ्या मावळ्यांना एकत्र घेतलं आणि त्यांच्यासोबत खेळ खेळायचे. शिवाजी राजांचे होते तरी कोणते खेळ कधी घोडा कधी माझ्या राजाने अनेक खेळ खेळले. माझे छत्रपती आता घोड्यावर बसले, हातामध्ये लगाम घेतली. लगाम आवाज वाजतो. त्या घोड्यावर हिंदवी स्वराज तो क्या दिसते रे माझे छत्रपती बसले. रायेश्वराच्या मंदिरात जावं मंदिरात अहो खया फुलाचे अभिषेक करणारे कित्येक राजे आले आणि केले, पण रक्ताचा अभिषेक करणारा या जगात एकच राजा झाला. स्वराज्य स्वराज्य स्वराज्य
धन्यवाद. गायक वादक गुणीजन मंडळी टाळकरी मृदंगाचार्य सिस्टीम अनेक कार्यक्रमाला सहकार्य करणार, या कार्यक्रमाला उपपट्टी देणार, वर्गणी देणार, न देणार, या सगळ्यांच्या चरणावर माझे गुरुवर्य ज्यांनी मला कीर्तन शिकवलं ते आदरणीय निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो. सुंदर असं नियोजन आहे. गेले 6 वर्षापासून हा सप्ताह आहे. अगदी सुंदर. एकदा जोरदार टाळ्यामध्ये तुमच्यासाठी.